गुड मॉर्निंग. कसे आहात सर्वजण? मजेत ना? मजेतच असायला हवं. तर आज मी तुम्हाला दाखवते की चपाती फुगवण्याची ट्रिक्स, म्हणजे आपण चपाती कशा पद्धतीनं केली पाहिजे म्हणजे ती टम्म फुगते. तर असा एक फोल्ड लावून घेतला मी चपातीमध्ये तेल लावून, आणि ही चपाती आता मी सगळीकडे व्यवस्थित लाटून घेते सगळ्या बाजूंनी. कुठेही जाड कुठेही पातळ या पद्धतीने आपल्याला लाटायचं नाही. आणि ज्या वेळेला आपल्याला असं वाटतं की चपाती चिटकते तर तुम्ही त्यावर थोडीशी पिठी लावून घेऊ शकता. तर सगळीकडे समप्रमाणात लाटून घ्यायचं आहे चपातीला. कुठेही जाड कुठेही पातळ या पद्धतीने. अति पातळ चपाती लाटायची नाही, तर ती लगेच करपता तव्यावर टाकली की. ही माझी चपाती लाटून तयार आहे. तर त्यावर मी थोडंसं तेल लावते आणि आता ती तव्यावर टाकते. ज्यावेळेला आपण तव्यावरती चपाती टाकतो त्यावेळेला आपण थोडंसं गॅस मीडियम फ्लेमवर करून घ्यायचं आहे या पद्धतीने. आणि छोटे छोटे पुटके पुटके बुडबुडे यायला लागले की थोडंसं तेल लावून घ्यायचं वरच्या बाजूने. चपाती 80% एका साईडनी भाजली की आपण चपातीची साईड पलटणार आहोत. तुम्ही बघू शकताय की मोठे मोठे बुडबुडे फुगे ज्याला म्हणतो आपण, तर त्या पद्धतीने येण्यास सुरुवात झाली आहे. ही बघा. आणि मला अशा टम्म फुगलेल्या पोळ्या खूप आवडतात. रादर प्रत्येक गृहिणीलाच आवडतात की मी केलेली पोळी टम्म फुगावी. मला आधी जमायच्या नाही, पण माझ्या आईने, आजीने आणि सासूबाईंनी मला काही ट्रिक्स सांगितल्या. चपाती कशी लाटली किंवा त्याच्यामध्ये काय फोल्ड्स घातले की ती टम्म फुगते. तर तुम्ही बघू शकता या पद्धतीने खरपूस अशी चपाती भाजून घ्यायची दोन्ही बाजूंनी, म्हणजे ती खायला पण छान लागते. पदर सुटतात त्याला. या पद्धतीने फुगते चपाती अजूनही. आता या साईडनी थोडीशी वाफ जात होती म्हणून मी इथे असं लाटणं प्रेस केलं की ती चपाती छान फुगते. खरपूस भाजून घ्यायचं पोळीला. ही थोडीशी जास्त भाजली गेली पोळी माझी. गॅस कमी करून घ्यायचा आणि खाली काढून घ्यायची. तुम्ही बघू शकताय फुगलेल्या पोळीला ह्या पद्धतीनं लेयर्स पडलेले आहेत बघा. तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला? मी सांगितलेली ट्रिक तुम्ही नक्की करून बघा, ट्राय करून बघा. आणि जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, कमेंट, सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि बेल आयकॉनवर प्रेस करायला अजिबात विसरायचं नाही. चलो, टाटा, बाय बाय.